श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, लाखो लोकातून मी तुझी निवड केली आहे. तुझं आयुष्य नव्या दिशेने वळणार आहे. तुझा दीर्घ श्वास घे आणि त्या श्वासात चांगले विचार घे. मी आज तुझ्यापर्यंत येऊन थांबलो आहे, कारण तुला हा संदेश देण्यासाठी. जेव्हा तू हा श्वास सोडशील तेव्हा यासोबत नकारात्मक सर्व काही निघून जाईल. ते तुझ्यापासून नष्ट होईल. कारण एखाद्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही नकारात्मक भावनेने पाहता तेव्हा ते सर्व काही नकारात्मक तुमच्याही दिशेने परत येतं. म्हणूनच निश्चय करा की कुणाबद्दलही वाईट विचार करू नका, नकारात्मक विचार ठेवू नका, बोलू नका, भावना व्यक्त करू नका. कारण हे सर्व काही ब्रह्मांडाकडे जातं आणि मग ते परत तुमच्या दिशेने परत येतं. जर तुम्ही स्वतःसाठी चांगले विचार करत असाल, भीती, भय, कंटाळा, त्रास आणि खूप काही क्लेशांपासून तुम्हाला दूर जायचं आहे, तर चांगले विचार, सकारात्मक विचार हे तुम्हाला वारंवार करावे लागतील. स्वतःच्या जीवनासाठी पहिले पाऊल टाकताना तुम्हाला त्यावर विश्वास ठेवावा लागेल की तुम्ही आता थांबणार नाहीत, तर पुढच्या टप्प्यावर मोठा बदल येतोय. आतापर्यंत जे काही अडकलं होतं, काम, नशीब आणि पैसा, आरोग्य, परिवार, नातेसंबंध, हे सगळं आता एका ठिकाणी पुढे जाणार आहे. जर तुम्ही काही काळापूर्वी संकटं पाहिली आहेत, तर आजपासून ती सर्व काही तुमच्यापासून वेगळी केल्या जाणार आहेत. संधी निर्माण केल्या जाणार आहे. तू माझ्यावर विश्वास ठेवतोस ना? पहिलं जीवन बदलण्यासाठी तू खूप काही प्रयत्न करत आहेस. मला हे सर्व काही कळत आहे. तू त्या कर्जापासून दूर जाण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहेस, जी काही नोकरी, कार्य, काम तू करत आहेस, त्यात तुला भरघोस यश प्राप्त करण्यासाठी काही कार्य करावे लागतील. अविरत कार्य सुरू राहील. तुला चांगला अनुभव येईल. तुझी स्थिती पालटेल. होय, जे काही पैसा आजपर्यंत तुझ्याजवळ टिकत नव्हता, तोही टिकायला सुरुवात होईल. बाळा, मी तुझ्यासाठी शुभ कार्य पाठवतो, जे केल्यामुळे तुला मनाला आता शांतता वाटणार आहे. काही लोक तुझ्यासाठी नकारात्मक भाव ठेवतात, पण त्यांच्याकडे लक्ष पुरवू नकोस. कारण जेव्हा नशिबाची चक्र फिरते तेव्हा ते तुम्हाला योग्य काय, अयोग्य काय हे सर्व काही दाखवून देते. किंवा तुमच्यासाठी ते नाते कसे आहे, किंवा त्या नात्यांपासून तुम्ही वेगळं व्हायचं की त्यांच्या जवळ असायचं, हे देखील दाखवून देते. हे चक्र अविरत फिरत आहे. तेव्हा तुम्ही लक्षात घ्या की तुमच्यासाठी काय योग्य आहे, अयोग्य आहे. मी तुम्हाला मार्ग दाखवू शकतो, पण तुमच्या अडकलेल्या कार्यांना गती देण्यासाठी मी आशीर्वाद, चमत्कार पाठवत आहे, ज्यामुळे तुम्ही पुढे जाल आणि तुम्ही त्या कार्यासाठी होकार द्याल. तुम्हाला ते तिथे मिळेल जे तुम्हाला हवे आहे. माझा दिव्य प्रकाश तुम्हाला पुढे नेण्यासाठी आहे आणि प्रकाशमान जीवन जगण्यासाठी तयार व्हा. तुमचे विरोधक कितीही तुम्हाला विरोध करोत, तरीही स्वतः तुम्ही त्या विरोधाचा सामना करताना डगमगू नका. कारण कधीकधी आपलेच लोक आपला विरोध करतात आणि आपल्याला थकवण्याचा प्रयत्न करत असतात. मग थकायचे की पुढे जायचे, हार मानायची, थांबायचे की पुढे जायचे, हे तुम्हीच ठरवायचे. मी तुम्हाला मार्ग दाखवू शकतो. मी तुमची स्वामी आई आहे. तुमच्या सर्व चुकांना मी क्षमा करतो आणि तुम्हाला पुढे नेण्यासाठी मार्गदर्शक म्हणून आज मी इथे उपस्थित आहे. आजचा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र आहे. आजची सकाळ ही तुमच्यासाठी तुमच्या सर्व काही त्रासांपासून वेगळं करण्याची आहे. कारण आज तुम्ही जिथे कुठे स्पर्श कराल त्या जागी तुम्हाला यश मिळेल. तुम्ही जे कार्य प्रारंभ केलं आहे त्यात तुम्हाला ते यश मिळणार आहे, दिसणार आहे. तुम्ही ते अनुभवणार आहात. कारण तुमची शक्ती ऊर्जेने वाढवल्या जाणार आहे. या दिव्य सृष्टीतल्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही ऊर्जा पाहू शकता. कारण ही ऊर्जा दैवी आहे आणि ती अडकलेल्या प्रत्येक कार्यात तुम्हाला पुढे नेण्यासाठी, तुमच्या भविष्यात आनंद देण्यासाठी, तुमचे ताण, तणाव, संघर्ष कमी करण्यासाठी आणि तुम्हाला शक्ती पेलवण्यासाठी सहाय्यक आहे. भविष्याचा विचार, ताण
तणाव, संघर्ष करून घेऊ नका. मनात नकारात्मक विचार येत असतील तर परमेश्वराचे ध्यान, चिंतन आणि नामस्मरण तुम्हाला शांतता प्रदान करतील. तुम्ही जाणवू लागाल की तुम्ही त्या शांततेकडे वळत आहात, जी परमेश्वरी शक्ती तुम्हाला सहाय्य करते. जेव्हा तुम्ही मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणता, तेव्हा ते सर्व काही घडून येतं जे तुम्हाला हवं आहे. होय, तुमची नाती घट्ट होणार आहेत. तुम्ही त्यासाठी प्रार्थना केली आहे. म्हणूनच आजचा दिव्य संदेश तुमच्यासाठी शांतता देणारा. तुम्हाला अचानक सकारात्मक विचार येतात. जुने काही दुःख कमी जाणवतात. बाळा, आजचा हा दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा. त्यावर तुझ्यासाठी ते सर्व काही घडणार आहे जे तुला अपेक्षित आहे. तुझ्या इच्छापूर्तीचा आनंद तुला मिळणार आहे. होय, स्वामींच्या कृपेनेच सर्व काही होणार आहे. बाळा, तू तर पाहिलंच आहे की कधीतरी स्थिर जीवन हवं आहे, स्थिर पैसा हवा आहे, स्थिरता जीवनाला हवी आहे. तर या क्षणाला हा संदेश संपूर्ण ऐकून घे. तुझ्या जीवनात ते सर्व काही येणार आहे ज्याची तू आतुरतेने वाट पाहत आहेस. तुझी नाती घट्ट होणार आहेत. तुम्ही केलेल्या प्रत्येक कार्यात तुम्हाला आयुष्यात सर्व काही सकारात्मक जाणवू लागेल. तुमचा जन्म आता सिद्ध होत आहे असं तुम्हाला वाटू लागेल, कारण त्याचं प्रतीक म्हणून तुम्ही आता पुढे जाऊ शकता. अंधारातून जीवन भटकत होतं, पण आता मात्र तुम्हाला दिव्य प्रकाश दिसत आहे, कारण तुम्ही मला गुरु मानून नामस्मरण करत आहात. जेव्हा जेव्हा जे कोणी नामस्मरण करतील आणि माझ्या तेजाने भरतील, त्यांना या सर्व काही परिवर्तनाला खूप काही मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहेत, कारण हे सर्व काही प्रकाशमान जीवन तुमच्यासाठीच आहे. ते देव तुम्हाला देऊ करत आहे. धैर्य ठेवा, तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. तुमचे निर्णय घ्या, पुढे जा, कारण ते योग्य ठरणार आहेत आणि तुमचे फलदायी प्रयत्न सिद्ध होणार आहेत. तुम्ही जे काही प्रयत्न करता ते नशिबावर सोपवू नका, तर प्रयत्न करत राहा. प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्हाला माहीत आहे. उभं राहण्याचे प्रयत्न करत राहा, कारण वाटेवर आता तुम्हाला निरंतर आनंद मिळणार आहे. तुमच्या आयुष्यातून अशा काही गोष्टी काढल्या जातील ज्या तुमच्यासाठी त्रासदायक होत होत्या. आता तुम्हाला नकारात्मक विचार, नकारात्मक लोक आणि नकारात्मक गोष्टींचा, कार्यांचा त्रास होणार नाही. तर तुमचे सुखाचे दिवस, आनंदाचे दिवस सुरू होत आहेत. आयुष्य अडकलं आहे, प्रश्न संपत नाहीत, किंवा तुम्ही काहीतरी अशा प्रश्नांमध्ये आहात. त्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकत असाल, तेव्हा तुमच्यासाठी नकारात्मक ऊर्जेतून मुक्तता मिळण्याची ती शुभ वेळ आली आहे. आजचा हा दिव्य संदेश तुम्हाला अनपेक्षित संकटापासून बचाव, चुकीच्या लोकांपासून अंतर आणि मनाला खूप काही दिलासा देण्यासाठी आला आहे. कारण देवाच्या नजरेतून हे थांबले नाही की तुम्ही अश्रू गाळत आहात, तुम्ही त्रासात आहात आणि तुम्ही दिव्य कवचाची मागणी करत आहात, जी तुम्हाला संपूर्णपणे सुरक्षित करेल. तर होय, या 24 तासात तुम्ही तुमचे नामस्मरण पूर्ण करा आणि आजपासून तुमच्या अवतीभोवती माझे सुरक्षा कवच नेहमीच, निरंतर आणि सतत असेल यावर विश्वास ठेवा. जेव्हा लोकांनी तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी तुमच्यासाठी खूप नकारात्मक विचार केलेले आहेत. पण मी तुम्हाला त्या सुरक्षा कवचामुळे त्या लोकांपासून वेगळं करू इच्छित आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ते तुला आयुष्यात हरवू शकणार नाही. ते सांगतात की ते तुमच्यासाठी प्रार्थना करतात, किंवा ते सांगतात की ते तुमच्यासाठी चांगले विचार करतात. पण मला हे सर्व काही स्पष्टपणे दिसत आहे की कोण तुझ्यासाठी चांगला विचार करतं, चांगलं पाहतं आणि चांगलं मागतं. तेव्हा पुढील क्षण तुझ्यासाठी महत्त्वाचे आहे. आजचा दिवस, हे 24 तास तुझ्यासाठी खूप मोठे परिवर्तन घेऊन आले आहे. तुझे स्वप्न पूर्ण होण्याचे संकेत घेऊन आलेला हा दिव्य संदेश आहे. जेव्हा तू हा संदेश ऐकत असशील तेव्हा घंटानाद होईल, तुझ्या जीवनात आनंद पसरेल. तुला कुठून तरी हे सर्व काही संकेत मिळू लागतील, जे शुभ आहेत, जे चमत्कारिक आहेत आणि जे देवाने तुझ्यासाठी पाठवलेले आहेत. तुझ्या मार्गात स्वामी चालताय आणि बाळा, विश्वास ठेव की तू माझ्यासोबत चालत आहे. तेव्हा हरणे,
भीती, कष्ट, त्रास, दुःख हे सर्व काही तुझ्या बाजूलाच राहणार आहे. आता लक्षात घे की ते तुझ्या आड येणार नाही, कारण तू देवासोबत चालत आहेस. तुला स्थिरता मिळणार आहे, आनंद मिळणार आहे. स्वामी आज तुझ्या बाजूला उभे आहेत, चालत आहेत. तेव्हा तुझं आयुष्य पुढे नक्कीच जाणार आहे. तू आता अशा गोष्टींना स्पर्श करशील जिथे कुठे तुझं यश आहे. त्या सर्व गोष्टी हळूहळू पुढे जाऊ लागतील. तुला यशाने भरण्यासाठी देवाने मोठे आशीर्वाद पाठवले आहे. स्वतःवर विश्वास पुन्हा जागा होईल, भीती कमी होईल. दुसरा आहे घर. तुझ्या घरात शांतता नांदू लागेल. जेव्हा जेव्हा वाद होत होते तेव्हा तुला ताण, तणाव आणि संघर्ष वाटत होते, पण आता अशा वेळेस तुला ते वाटणार नाहीत. ते सर्व काही संपून जाणार आहे, कारण देव आता तुझी रक्षा करत आहे. हे सुरक्षा कवच तुला चांगल्या दिशेने नेणार आहे. तुझे प्रयत्न सफलतेकडे परिवर्तित केल्या जात आहे आणि तुझे अडथळे दूर केल्या जात आहेत. तुझ्या मनातील त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुझ्या पुढच्या पावलावर असेल. तेव्हा पुढे चालत राहा. तू आता काही गोष्टी करू नये किंवा कराव्या या तुझ्या मनाशी ठरवणार आहेस, कारण तुझ्या मनाला ती शक्ती, ते धैर्य परमेश्वर शक्तीमुळे मिळणार आहे. तू शक्तिशाली आहेस बाळा. तू स्वामींचा प्रिय बाळ आहेस. तुझ्या जीवनात खूप काही संघर्ष, वादळं तू पाहिली आहेस, पण आता मात्र त्या अंधारातून तुला आता दिव्य प्रकाशाकडे वाटचाल करण्याची वेळ आली आहे. तुझ्या जीवनातील अडथळे आता प्रत्येक पावलावरून टाळण्यासाठी देवाने नियोजन केले आहे. शत्रू आता तुझं काहीही बिघडवू शकत नाही. तुझ्या मनातील भीती, काळजी नष्ट करणारे आणि संकट दूर करणारे आता तुला आशीर्वाद मिळत आहे. तुझ्या मनातील भीती, शत्रूची भीती हे सर्व काही संपणार आहे. तू संपूर्णपणे सुरक्षित आहे बाळा. तुझं आयुष्य आता सुरक्षित आहे बाळा. आज स्वामी माऊली च्या रूपात मी तुझ्या पुढे आहे. तुझा दीर्घ श्वास घे आणि त्या दीर्घ श्वासात स्वतःला सुरक्षित पहा. अनुभव कर की तू शांततेने भरला आहेस. तुझं आयुष्य शांततेने पुढे जात आहे. तुला ती प्रत्येक गोष्ट जी हवी होती ती आता तुला मिळालेली आहे. अगदी ते नाते, नात्यातील प्रेम, नात्यातील गोडवा, नात्यातील आदर हे सर्व काही तुला मिळालेलं आहे. तुझं जीवन सकारात्मकतेने भरलेलं आहे. आता कुठल्याही प्रकारचं नकारात्मक तुझ्या जवळ नाही, तुझ्या नजरेत नाही, तर तुझ्या जवळपास फक्त सकारात्मक विचार, आनंद, तुझे नाते, प्रेम, आपुलकी आणि तुला हवं असलेलं आर्थिक संपन्नता, विपुलता आणि भरभराट तुला मिळत आहे. हा विचार करत दीर्घ श्वास घे आणि हळुवारपणे सोड. सोडताना विचार कर की सर्व काही जे तुला नको आहे ते दूर जात आहे. मग त्यात तुला नको असलेलं कार्य असो, तुला नको असलेले विघ्न असोत, तुला नको असलेले लोक असोत, की तुला नको असलेले एखादे व्यक्तीचे काही म्हणणे असो, ते सर्व काही तुझ्या दूर जात आहे आणि तुझ्या जवळ आहे ते फक्त चांगलं, सुखकर, आनंदी आणि तुला पुढं नेणारं असेल. जेव्हा तू हा विचार मनोमन ठामपणे करशील तेव्हाच तुला ते सर्व काही मिळणार आहे जे तुला हवं आहे. होय, तुझा विश्वास ठाम ठेव तुझ्या गुरुवर, तुझ्या भगवंतावर, तुझ्या स्वतःवर आणि तुझ्या कार्यांवर, कारण तू पुढे जात आहेस. तू ते सर्व काही मिळवलेलं आहेस आणि तू आज आनंदी आहेस. आजचा हा शुभ विचार तू केल्यास तुला कुठलीही कमतरता जाणवणार नाही. तुझं जीवन अत्यंत शुभ परिणामांनी भरून निघेल, चमत्कारांनी भरून निघेल. मी तुझ्यासोबत निरंतर आहे. हम गया नहीं जिंदा है हे तुला प्रत्येक पावलावर जाणवू लागेल. तुझी स्वामी आई सतत तुझ्या सोबत आहे. सुखी राहा, आनंदी राहा, प्रगती कर, पुढे जा, चांगले कर्म कर. मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही एकाग्र मनाने ऐकला आहे, तर तुम्ही जेव्हा जेव्हा दीर्घ श्वासासोबत चांगले विचार केले आहेत, स्वतःसाठी चांगले विचार केले आहेत, ते सर्व काही सत्यात उतरतील. स्वामी तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात, चमत्काराच्या रूपात ते सर्व काही प्रदान करोत. ही स्वामी माऊली चरणी
प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी